अंगणवाडीतील पाकिट बंद आहार निकृष्ट, कंत्राटदारांचे किसे भरण्यासाठी सरकारचा घाट, एकनाथराव खडसे यांचा घणाघात। राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी अंगणवाडीतील पोषण आहाराच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले। सध्या अंगणवाड्यांमध्ये दिला जाणारा पाकिटबंद आहार अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून हा केवळ कंत्राटदारांचं भलं करण्यासाठी सुरू असलेला प्रकार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी विधान परिषदेत केला आहे। आमदार खडसे यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना अंगणवाडीतील पोषण आहाराची पोलखोल केली। ते म्हणाले की सध्या अंगणवाडीत बालकांना जे पाकिटबंद अन्न दिलं जातं ते मुले खात नाहीत। या अन्नाचा दर्जा इतका खालावलेला आहे की अनेकदा त्यात अळ्या सापडतात आणि अन्नाला दुर्गंधी येते। हे अन्न मुलं फेकून देतात। अशा परिस्थितीत मुलांचं पोषण कसं होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। खडसे यांनी आपल्या भाषणात सरकारवर थेट निशाणा साधला। सरकारच्या या सर्व योजना केवळ कंत्राटदारांची पोतं भरण्यासाठी आहेत का, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे। यावर उपाय सुचवताना पूर्वीप्रमाणेच अंगणवाडीत ताजा आणि शिजवलेला सकस आहार देण्याची पद्धत पुन्हा सुरू करण्यात यावी। यामुळे स्थानिक स्तरावर बचत गटांना काम मिळेल आणि मुलांनाही दर्जेदार अन्न मिळेल, असं एकनाथराव खडसे यांनी सुचवलंय। तसेच पाकिटबंद पावडर किंवा तयार अन्नाऐवजी मुलांना ताजी फळं, विशेषतः केळी, मोसंबी देण्यात यावी, जेणेकरून त्यांच्या शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतील, असंही खडसे यांनी यावेळी आवर्जून सांगितलं आहे। अंगणवाडीतील आहारांसोबतच शासनाच्या इतरही योजनांवर खडसे यांनी टीका केली आहे। मग ती भांडी वाटपाची योजना असो वा इतर साहित्य पुरवठा, या सर्व योजनांमागे कंत्राटदारांचं हित जपलं जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय। या योजनांचा नेमका फायदा कोणाला होतोय, बालकांना की कंत्राटदारांना, असा रोकडा सवाल त्यांनी प्रशासनाला विचारलाय। बाब क्रमांक 26 राज्यात आता आपण पाहतो की उन्हाचं प्रमाण काही क्षेत्रामध्ये फार मोठं आहे। आमच्या जळगाव, धुळे, नंदुरबार, नागपूर, अकोला या परिसरामध्ये उन्हाळा कधी कधी 47-48 पर्यंत जातो आणि नेहमी सरासरी 45ची असते उष्णतामानाची। उष्णतामानामध्ये जसं नैसर्गिक आपत्तीमध्ये मरण पावल्यानंतर पुरामध्ये गेला त्याला 5 लाख रुपये मिळतात, आगीमध्ये गेला त्याला काही मदत आपण करतो, नैसर्गिक आपत्तीत आपण प्रत्येकाला मदत करत असतो जर मृत्यू झाला तर। पण उष्माघातामुळे जे मृत्यू होतात त्यांना नैसर्गिक मदत आपल्याला मदत मिळत नाही। त्यामुळे अध्यक्ष महोदय, दरवर्षी 50 लोक तरी उष्माघातानं आमच्या जिल्ह्यामध्ये मरतात, खानदेशमध्ये। आता अशा ठिकाणी उष्माघात हा काही स्वतःचा मरण्याचा भाग नाही आहे। या ठिकाणी जे उष्माघातानं मरतात त्याचे नैसर्गिक आपत्तीमध्ये समावेश करावा, कोणी जर नोंद घेत असेल असे जे तर त्याचा समावेश करावा या ठिकाणी, आणि त्याला सरकारच्या माध्यमातून बाधितांना तातडीनं सानुग्रह, अनुदान किंवा मदत देण्याची गरज आहे, ती करावी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.